नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या पुलाचे श्री गणेशा। मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान। इसवी सन 2023 मध्ये गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या पुलामुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास। दिनांक 31 जुलै 2023च्या दैनिक मराठवाडा नेता वृत्तपत्रात प्रकाशित करून सुद्धा प्रशासन व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का। 17 ऑगस्ट 2025 पासून मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला असून यामध्ये देगलूर मुखेड तालुक्यात सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे। देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथे दिनांक 17 ऑगस्टच्या मुसळधार पावसाने शेतकरी सावरले तेच श्री गणेशाच्या आगमनासोबत दिनांक 27 ऑगस्ट 2025च्या या ढगफुटीने हणेगाव येथील हणेगाव क्रमांक 2 लघु प्रकल्प तलाव तुडुंब भरले असून तळ्याला नदीचे स्वरूप आले आहे। हे तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्यातील पाणी ओसंडून वाहू लागल्यामुळे आजूबाजूच्या शेतीला मोठा फटका बसला आहे। इसवी सन 2023 मध्ये हणेगाव ते बिजलवाडी या रस्त्यावरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता गिरी व गुत्तेदाराच्या संगनमताने झालेले असून त्या पुलाचे 6 महिन्यानंतर मोठे नुकसान झाल्याचे पित्तळ उघडे करून दिनांक 31 जुलै 2023च्या दैनिक मराठवाडा नेता वृत्तपत्रात प्रसिद्धी करून या भागातील लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा या भागातील लोकप्रतिनिधींनी मूग गळून गप्प का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। आज सुद्धा याच पुलामुळे हणेगाव, खुतमापूर, सोमूर भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या परिसरातील शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। तरी सुद्धा प्रशासन मात्र याचा गांभीर्याने विचार करत नाही। याच पुलावरून हणेगाव परिसरातील सुप्रसिद्ध असे मुनेगाव येथे मारुती मंदिर असो किंवा बिजलवाडी, कुनमारपल्ली, येडूर या गावाला जाण्यासाठी याच पुलाचा वापर करण्यात येतो। परंतु या पुलाचा सामान्य जनतेच्या जीवाला धोका असून प्रशासन व लोकप्रतिनिधी या पुलाची चौकशी करून त्वरित या पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढवावी असे या भागातील नागरिकांमध्ये चर्चा आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी महादेव उप्पेंसह तृप्ती भोईर, देगलूर, नांदेड। हेलो हाँ